याआधीच आपण 8 काळांचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस पाहिले. क्रियापदाला काळ असतो याचा अर्थ ते क्रियापद फायनाईट रूपात असतात. त्यांना नंबर आणि पर्सन आणि टेन्स या तिन्ही गोष्टी असतात. आता आपल्याला नॉन फायनाईट वर्ब्स जे आहेत त्या नॉन फायनाईट वर्ब्सचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह रूपांतर करताना काय बदल होतो ते आम्हाला बघायचं आहे. त्यामध्ये सर्वात पहिले पहा की नॉन फायनाईट वर्ब्स कोणते आहेत. नॉन फायनाईट वर्ब्स असे आहेत ज्यांना टेन्स, नंबर आणि पर्सन या तिन्ही गोष्टी नसतात. मग त्यातलं आपण ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस करत असताना काय रूपांतर होईल. पॅसिव्ह वॉइस म्हटलं की बीचं रूप असणार आणि क्रियापदाचं तिसरं रूप असणार. ह्या रचना इथंही कायम राहतीलच. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सर्वात पहिले क्रियापदाचं मूळ रूप राहील ज्याला आपण बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो. हे बेअर इन्फिनिटिव्ह सामान्यतः इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरले जातात. या बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजेच ह्या क्रियावाचक क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये डू हे मूळ रूप आहे. त्या डूचं रूपांतर इथं बी मध्ये होईल आणि क्रियावाचक क्रियापदाचं किती होईल, तिसरं रूप होईल. नंबर 1. दुसरं आहे यामध्ये TO2 इन्फिनिटिव्ह मार्कर क्रियापदाच्या मूळ रूपाच्या आधी जेव्हा येतो तेव्हा त्याला फुल इन्फिनिटिव्ह म्हणतात आणि ह्या फुल इन्फिनिटिव्हचं रूपांतर सुद्धा फुल इन्फिनिटिव्हमध्येच होईल पॅसिव्हमध्ये. हे TO2 मार्करला जसं तसं वापरलं आणि यातल्या डू या मूळ रूपाचं रूपांतर बी मध्ये आणि क्रियावाचक क्रियापदाचं तिसरं रूप तयार झालं. नंबर 3. इथं क्रियापदाच्या मूळ रूपाला ING प्रत्यय असेल. थोडक्यामध्ये डूला ING लागलेलं आहे. ही रचना प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून ओळखली जाते. प्रेझेंट पार्टिसिपलचं रूपांतर इथल्या डूला जे ING लागलेले आहे ते बीला इथं ING लागेल पॅसिव्ह वॉइसमध्ये आणि क्रियावाचक क्रियापदाचे तिसरं रूप तयार होते. अशा प्रकारे आपण सर्वात पहिले बेअर इन्फिनिटिव्हचं ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना कोणते कोणते नियम यामध्ये येतील ते आता पाहूया. इम्परेटिव्ह सेंटेन्सचे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस करत असताना इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की यामध्ये ऑर्डरचा बोध होईल, रिक्वेस्टचा बोध होतो, ॲडवाईसचा बोध होईल. ॲडवाईसमध्ये लक्षात ठेवायचं स्पेलिंग CE आहे, SE नाही. S असलं तर ते वर्ब असतं. ॲडवाईसचा बोध होतो, सजेशनचा बोध होईल, यामध्ये परमिशनचा बोध होतो. त्यातलं सगळ्यात पहिले इम्परेटिव्ह सेंटेन्स हे होकारार्थी किंवा नकारार्थी ह्या दोन्ही रचनेमध्येही आढळते. त्यातलं सर्वात पहिले आपण होकारार्थी रचनेचे अभ्यास करूया. होकारार्थीमध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सुरुवातीलाच मेन वर्ब वापरले जाईल आणि हे मेन वर्ब मूळ रूपामध्ये असते. याला आपण प्रेझेंट इन्फिनिटिव्ह देखील म्हणतो. याच्यामध्ये कर्ता सुरुवातीला नसतो पण तो गृहीत धरलेला असतो. कर्ता हा यूच असतो. मेन वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट, कारण आपल्याला सकर्मक इन्फिनिटिव्हचाच अभ्यास करायचा आहे. पॅसिव्ह वॉइसमध्ये याचे 3 पद्धतीने उत्तरे निघतात. कारण दिलेल्या ह्या इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये नेमकी ऑर्डरचा बोध झाला का, रिक्वेस्टचा का, ॲडवाईसचा, त्याहून याचे 3 उत्तरं निघत आहेत. पहिलं बघा, यामध्ये लेट या रचनेच्या नंतर हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच वापरले जाईल. हे सब्जेक्टमध्ये रूपांतरित होणार नाही. त्यानंतर यामध्ये असणारं हे जे डू हे मूळ रूप आहे त्या डूचं रूपांतर इथं बी या मूळ रूपात होईल. हे प्रेझेंट इन्फिनिटिव्हमध्ये आले आणि क्रियावाचक क्रियापदाचं तिसरं रूप केलं जाईल. अशा प्रकारे पहिली रचना झाली. दुसऱ्या रचनेमध्ये यामधील ऑब्जेक्ट तुम्हाला सुरुवातीला वापरून ॲडवाईसचा रचना तयार करता येईल. यामध्ये ऑब्जेक्ट जेव्हा सुरुवातीला येईल तेव्हा ते सब्जेक्टमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे सब्जेक्टच्या केसमध्ये येईल. त्यापुढे तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी वापरावं लागेल, ते म्हणजे शूड, कारण हे सजेशन दाखवायसाठी, ॲडवाईस दाखवायसाठी वापरलं जाते. शूडच्या नंतर बी, यातल्या मूळ रूपाची रचना परत एकदा बी आणि वर्बचं तिसरं रूप यामध्ये वापरलं जाईल. जर तुम्हाला परीक्षेमध्ये इथं शूड आढळले नाही तर त्या ठिकाणी शूडच्या रचनेमध्ये बदल झालेला आहे. तो म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी वापरले जातील. am to, is to, are to ही रचना यामध्ये वापरली जाते. तिसरी एक रचना आहे त्यामध्ये, ते म्हणजे सुरुवातीला यू आर आणि ह्या वाक्यातून तुम्हाला कोणता बोध झाला, ऑर्डरचा बोध झाला असेल तर यामध्ये ऑर्डर्ड
रिक्वेस्टचा बोध झाला असेल तर यामध्ये रिक्वेस्टेड, आणि अडवाईजचा जर तुम्हाला बोध झाला असेल तर यामध्ये अडवाइज्ड हे क्रियापद वापरावी लागतात. आणि त्यापुढं TO टू इन्फिनिटी मार्कर याला जोडून ही रचना वरची जशा तशी लिहिली जाते. ही झाली तिसरी पद्धत. मग बरेच विद्यार्थी म्हणते की तिसरी पद्धत आली कशी सर, हे यू आर, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, ॲडवाइज्ड आणले कुठून? तर ही रचना समजून घ्यायची असेल तर थोडंसं लक्ष द्या. याच्यामध्ये समजा हे डिरेक्ट स्पीचमध्ये वाक्य आहे. मी इथं लिहिलं क्लोज द डुअर, हे डिरेक्ट स्पीच आहे. पण नेमकी कोण कोणाला उद्देशून बोलला आहे? तर याच्यामध्ये फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनला उद्देशून बोलतो. आय ऑर्डर यू अशी रचना ही गृहीत धरून याचं उत्तर काढलेलं असतं. पॅसिव्ह वॉइसची रचना करत असताना याच्यामध्ये बदल न करता हे एवढ्याला घेऊनच पॅसिव्ह वॉइस केलं जातं. म्हणजे हे त्यातलं सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, याला गृहीत धरा. इथं यू, इथे प्रेझेंटमध्ये आर, ऑर्डरचं तिसरं रूप केलं ऑर्डर्ड, आणि ह्या इन्फिनिटिव्हला टू इन्फिनिटिव्ह मार्कर जोडलं तर हे असं उत्तर तयार होईल, यू आर ऑर्डर्ड टू क्लोज द डुअर. अशाच प्रकारे तुम्ही त्यामध्ये जर विनंतीचा बोध असता तर रिक्वेस्टेड, आणि त्यात सल्ला असता तर आम्ही ॲडवायझर देखील घेतले असते. या रचनेमध्ये बसणारी आता आपण उदाहरणं पाहूया. बघा, समजा उदाहरण घेतलं मी इथं क्लोज द डुअर. यामध्ये हे मेन वर्ब आहे आणि हे याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. याची पहिली पद्धत तुम्ही पॅसिव्ह वॉइसमध्ये करणार ते म्हणजे लेट द डुअर. मूळ रूप काय घेतलं याच्यामध्ये बी. लक्षात ठेवा, लेट आणि बी ही रचना आल्याशिवाय पॅसिव्ह वॉइस कंप्लीट होणार नाही. क्लोज तर थर्ड फॉर्म झाला याच्यामध्ये क्लोज्ड. नंबर 2 दुसरी रचना. यामध्ये जर तुम्हाला ॲडवाइसचा बोध होत असेल तर द डुअर हे ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलंय सब्जेक्टच्या रूपात, आणि मॉडल ऑक्झिलरी याच्यामध्ये घेतलंय शुड बी क्लोज्ड. जर इथं शुड वापरले नसेल तर ही रचना अशी सुद्धा वापरल्या जाईल. द डुअर इज टू, याच्यामध्ये M2 इज टू R2चा वापर करताना आपण डुअर सिंग्युलर आहे म्हणून इज टू घेतलंय. इज टू बी क्लोज्ड ही रचना देखील वापरली येते. आणि तिसरी रचना यांच्यामध्ये अशी आहे की यातून तुम्हाला जो बोध झाला, ऑर्डरचा बोध झाला, तर तुम्ही ही रचना घेऊन ऑर्डर तयार करा. म्हणजे यामध्ये बोध झाला यू आर ऑर्डर्ड टू क्लोज द डुअर. हे 3 पद्धतीने याचं उत्तर तयार झाले. सेव ड्रिंकिंग वॉटर. आता ही कोणती आज्ञा नाहीये, पण हा सल्ला असू शकतो. म्हणून या रचनेला आपल्याला शूडच्या रचनेत वापरता येऊ शकते. म्हणजे याला मी असं करू शकतो, ड्रिंकिंग वॉटर शुड बी सेव्ड. किंवा दुसऱ्या प्रकारे मला रचना करता येईल ती म्हणजे यू आरच्या ह्याच्यात. बघा, यू आर ॲडवाइज्ड टू सेव ड्रिंकिंग वॉटर. काही उदाहरणं अशी पण येतील की त्यामध्ये प्लीज हे ॲडवर्ब वापरलेलं असेल. बघा, प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. अशा रचना आल्या तर याच्यामध्ये यू आरची रचनी जास्त सोयीचं राहील. ह्या 2 मध्ये इथं रिक्वेस्टचा वापर होत नाहीये. मग इथं बघा, हे प्लीज ॲडवर्ब कॅन्सल झालं आणि रचना तयार झाली, यू आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. तिसरं उदाहरण आहे हेल्प मी. हे उदाहरण पाहिल्या लक्षात येईल की यामध्ये विनंतीचाच बोध होतोय. म्हणजे यामध्ये तुम्ही यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी. टाइप धिस लेटर. ही ऑर्डरची रचना जर पाहिली तर यामध्ये लेट धिस लेटर बी टाइप्ड हे एक उत्तर होऊ शकतं.
किंवा तुम्ही जर या रचनेत घेतले तर धिस लेटर शुड बी टाइप्ड, हे देखील त्याचं उत्तर होऊ शकते. किंवा यात घेतले तर यू आर ऑर्डर्ड टू टाइप धिस लेटर, अशा रचना यामध्ये तयार होऊ शकतात. इम्परेटिव्हमध्ये नकारार्थीची रचना जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा लक्षात येईल की नकारार्थीमध्ये सुरुवातीलाच डोंट किंवा डू नॉट ही रचना वापरली जाईल. यामध्ये परत एकदा मेन वर्ब मूळ रूपात आहे, याच्या पुढे आले हे ऑब्जेक्ट. याचं पॅसिवाईज करत असताना पहिली पद्धत ती म्हणजेच सुरुवातीला लेटच्या नंतर येईल हे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच राहील. मग आता प्रश्न असा पडला आहे की हे जे नॉट घ्यायचं आहे म्हणजे ह्या डूच्या ऐवजी आपण बी घेणार आहोत, पण नॉट कुठं लावायचं, बीच्या नंतर नॉट लावायचं का बीच्या आधी नॉट लावायचं. तर या रचनेमध्ये नॉट आधी लावले जाते आणि ही रचना अशी असते बघा, लेट इथं ऑब्जेक्ट इन नॉट बीच्या पुढे वर्बचं तिसरू, पहिली रचना. दुसरी रचनेमध्ये हे ऑब्जेक्ट सुरुवातीला तुम्ही सब्जेक्टच्या रूपात घेतले तर हे ऑब्जेक्ट असे आले. त्यानंतर शूड येईल आणि शूडच्या नंतर तुम्ही नॉट आणि पुढं या डूचं रूपांतर बी मध्ये झाले आणि क्रियापदाचे तिसरे रूप. जर वाक्यामध्ये शूड नसेल तर ही रचना आपल्याला माहिती आहे की काय करावं लागेल. त्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये एम नॉट टू किंवा इज नॉट टू किंवा आर नॉट टू ही रचना तुम्ही वापरू शकता. खरं पाहिलं हे टू इन्फिनिटिव्ह मार्कर ह्या बीचंच आहे. आणि तिसरी रचना ही फार महत्त्वाची आहे की यामध्ये नॉट लावायचे कुठे. बघा मी इथे घेतले यू आर ऑर्डर्ड नॉट टू, ही रचनाच बरोबर आहे. यामध्ये इथं मेन वर्ब आणि पुढे ऑब्जेक्ट, म्हणजे याचा अर्थ हे डोंटचं रूपांतर तुम्ही कशात केलं, याच्यामध्ये नॉट टू मध्ये केलं. मग इथं तुम्ही ऑर्डर्ड घ्या, रिक्वेस्टेड वाक्यानुसार आणि अर्थ जसा निघाल तसा अडवायचं. पहिलं उदाहरण बघा, यामध्ये डोंट वेस्ट युअर टाइम. यामध्ये एक प्रकारचं हे सजेशनच आहे, ॲडवाईस आहे. म्हणजे या तुम्ही रचना अशी करू शकता की यू आर ॲडवाइज्ड नॉट टू, ही रचना घेतली आपण डोंटची, नॉट टू वेस्ट युअर टाईमच्या ऐवजी तुम्ही द टाईम करू शकता, कारण याचं रिपिटेशन टाळता येईल. दुसरी याच्यामध्ये पद्धत अशी घेता येईल की युअर टाईम शुड नॉट बी वेस्टेड, ही सुद्धा रचना याच्यामध्ये घेता येईल. किंवा युअर टाईम इज नॉट टू बी वेस्टेड, या पद्धतीने यातला एक घेता येईल. दुसरे डोंट मेक अ नॉईज, हे वाक्य याच्यामध्ये घेतलंय. ह्या उदाहरणाला सुद्धा तुम्हाला ह्या रचनेत बदलता येईल. समजा तुम्ही इथं अ नॉईज असे घेतले, अ नॉईज शुड नॉट बी, मेकचं तिसरं रूप मेड. असं न करता हे जर ॲडवर्ब असणारं नॉट इथून काढून जर आर्टिकल अच्या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच्या रूपात जर वापरले तर हे उदाहरण असं देखील होईल, नो नॉईज शुड बी मेड, हे सुद्धा करेक्ट राहील. किंवा तुम्हाला ऑर्डरच्या याच्यात जर घ्यायचं असेल तर तुम्ही करू शकता यू आर ऑर्डर्ड नॉट टू मेक अ नॉईज. आज्ञार्थी वाक्यामध्ये जर क्रियापदे ही अकर्मक रूपात असतील, थोडक्यामध्ये इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स देखील आले तरी त्यांच्यासाठी फक्त हीच एकमेव रचना वापरली जाऊ शकते, कारण या ठिकाणी ही रचना जमणार नाही, कारण इथे ऑब्जेक्टची आवश्यकता आहे, इथेही ते ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या रूपात येत आहे, ही रचना वापरता येईल. उदाहरणार्थ आपण अशी काही इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स पाहूया. त्याच्यामध्ये उदाहरण घ्या, मी इथं लिहिलं बघा सिट डाऊन, असं जर मी घेतलं तर यामध्ये कुठेही ऑब्जेक्ट नाही आहे. म्हणजे ह्या रचनेला तुम्हाला यू आर ऑर्डर्ड टू सिट डाऊन, मी इथं दिलंय गेट आउट, असं जर घेतलं तर ही ऑर्डरच झाली. म्हणजे ह्या रचनेमध्ये वापरता येईल तुम्हाला. बघा यू आर ऑर्डर्ड टू गेट आउट.
शट अप, यू आर ऑर्डर्ड टू शट अप. यापुढे आता सजेशन असणारी आपण वाक्य पाहणार आहोत. उदाहरणार्थ ॲक्टिवाईजची रचना जर लेट अस ने सुरू होते आणि लेट असच्या नंतर मेन वर्ब आणि हे ट्रान्झिटिव्ह वर्ब असल्यामुळं याचं स्वतःचं ऑब्जेक्ट सोबत राहील. पॅसिवाईज करत असताना याच्या दोन पद्धतीनं उत्तर निघायला लागली. ती म्हणजे सगळ्यात पहिली उत्तर आहे की सुरुवात लेटनं झाली, पण ह्या लेटनं जर सुरू झाली तर यामध्ये ही क्रिया ज्याला सजेशन केलेलं आहे त्यांचा उल्लेख याच्यात झालेला आहे, म्हणजे याच्यात कर्त्याचा उल्लेख झालेला आहे, तो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. लेट पुढे हे जे ऑब्जेक्ट आहे हे इथे वापरले गेले ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. याच्यातलं जे मूळ रूप डू होतं त्याला वापरलं गेलं इथं बीच्या रूपात आणि वर्बचं तिसरं रूप. शेवटी मात्र इथं असला जोडलं गेलं जशाच्या तसं, बाय अस. सब्जेक्ट यात वापरला गेला एजंट म्हणून. दुसरी पद्धत अशी आहे की त्यामध्ये ऑब्जेक्टला तुम्ही सुरुवातीला घ्या आणि हे सब्जेक्ट त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी वापरलं तुम्ही शुड बी प्लस वर्बचं तिसरं रूप आणि शेवटी यातला जो सब्जेक्ट आहे तो बाय असच्या रूपात वापरा. म्हणजे तुम्ही मागील रचनेचा ह्या रचनेचा जर अभ्यास केला तर फक्त तुम्ही एवढीच गोष्ट यामध्ये ॲड केली. त्याचं कारण काय आहे की इथं सुरुवातीला लेटस आलेलं आहे म्हणून तुम्ही इथं बाय अस ॲड करताय. उदाहरणार्थ बघा, लेट अस प्ले द गेम. यामध्ये लेट अस हे वर्ब आहे आणि हे पुढे आलेलं ऑब्जेक्ट आहे. याची पहिली पद्धत तुम्ही केली लेट द गेम बी, प्लेचं थर्ड फॉर्म केलं तुम्ही प्लेड आणि शेवटी एजंट जोडला बाय अस. नंबर बी, द गेम should be played by us. दुसरं उदाहरण घेतलंय लेट अस वॉच अ मूवी. चला, यामध्ये पहिली पद्धत इथं वर्ब हे आले, याच्यामध्ये ऑब्जेक्ट, त्या पद्धतीने करा. मग ही लेट अ मूवी बी, वॉचचं थर्ड फॉर्म केलं वॉचड बाय अस. आणि दुसरं जर घ्यायचं असेल तर अ मूवी शुड बी वॉचड बाय अस. यामध्ये जर नॉट जरी वापरलं असेल लेट अस नॉट तर फक्त बदल काय झाला असतं, इथं बीच्या आधी नॉट आलं असतं आणि इथं शूडच्या नंतर नॉट आले असते. म्हणजे त्याही रचनेचा जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल. उदाहरण समजा घेतलं मी इथं लेट अस नॉट ओपन द डोअर. याच्यामध्ये बघा नॉट आलेलं आहे, जसं आपण डू नॉट वापरायचं इथं काय घेतलेलं नॉट. मग पहिली पद्धत झाली याच्यामध्ये लेट द डूअर नॉट बी, ओपनचं थर्ड फॉर्म ओपनड बाय अस. आणि दुसरं उत्तर त्याच्यामध्ये होईल द डूअर शूड नॉट बी ओपनड बाय अस. लेट अस नंतर येणारं हे जे मेन वर्ब आहे यापुढे जर ऑब्जेक्ट आलेच नाही, थोडक्यामध्ये हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब असले तर याचं वॉइस कसं करायचंय तर लक्षात ठेवायचं. याची पॅसिवाईजची रचना करत असताना याच्यामध्ये लेट अस न सुरू होणाऱ्या ह्या रचनेमध्ये कधी पण सजेशनचा बोध होतो. आणि हा सजेशनचा बोध होत असेल तर मग त्यासाठी एक रचना तुम्ही वापरू शकता, ते म्हणजे इट इज सजेस्टेड दॅट. यामध्ये जे अस आलेलं आहे त्याचं सब्जेक्टच्या रूपात आणि इथं सजेशन दाखवणारं मॉडेल वापरले शूड प्लस हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब जशाच्या तसं तुम्ही वापरा. हे झालं याच्यामध्ये इनट्रान्झिटिव्ह वापरलेलं वर्ब. ही रचना वापरता येईल. उदाहरणार्थ मी इथं दिलं लेट अस गो होम. नाही तर काही जण करतील लेट असच्या नंतर हे मेन वर्ब आलं आणि हे ऑब्जेक्ट आलं तर ऑब्जेक्टने हे ॲडवर्बचं काम करतं याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं. मग उत्तर झालं त्याचं बघा इट इज सजेस्टेड दॅट वी शूड गो होम.
पॅसिव्हची रचना तयार झाली का याच्यामध्ये बीचं रूप आहे आणि हे वर्बचं कितवं रूप आहे, तिसरं रूप आहे. दुसरं मी इथे दिलं लेट अस स्टे हिअर, इथेच थांबूया. मग इथे दिलं इट इज सजेस्टेड दॅट वी शूड स्टे हिअर. इथे जर नॉट असतं तर तुम्ही इथं नॉट घेतलं असतं का, तर नाही. मग पुढेच नॉट घेणार तुम्ही. समजा मी म्हटलं लेट अस नॉट गो होम, तर इट इज सजेस्टेड दॅट वी शूड नॉट गो होम, असं त्याचं उत्तर तयार झालं असतं नकारार्थी रूपामध्ये. समजा तुम्ही एखादं उदाहरण घेतलंच, लेट अस नॉट गो होम, हे नॉट आलं असतं तर काय केलं असतं तुम्ही. मग त्यांनी तुम्हाला दोन पर्याय दिले, इट इज सजेस्टेड त्याऐवजी इट इज नॉट सजेस्टेड दॅट वी शूड गो होम. आणि दुसरं दिलं असतं इट इज सजेस्टेड दॅट वी शूड नॉट गो होम. सांगा करेक्ट कोणतं होईल यापैकी. तर इट इज नॉट सजेस्टेड का, तर नाही, हे होणार नाही आहे. उत्तर कोण झालं, इट इज सजेस्टेड दॅट वी शूड नॉट गो होम. पुढची एक रचना आपण अभ्यासणार आहोत, कारण याच्या आधी एक रचना अभ्यासली आपण लेटेस्टची, ज्याच्यामध्ये सजेशनचा बोध होतो. आता आपण रचना अभ्यासणार ती म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसची सुरुवात लेट मी किंवा लेट हिम, लेट हर, लेट देम किंवा एखादं नाऊन वापरतील ते लक्षात ठेवा, सिंग्युलर किंवा प्लुरल. थोडक्यामध्ये याच्यामध्ये लेट अस आलेलं नाही आहे, लेट यू आलेलं नाही आहे. त्यावेळेला समजायचं की हे लेट हे स्वतःच मेन वर्ब आहे आणि हे अलाऊच्या अर्थानं वापरले, परमिटच्या अर्थानं वापरलेलं आहे. याच्याही पुढं मेन वर्ब वापरलं जाईल इन्फिनिटीच्या रूपात आणि त्याच्याही पुढे त्याचं ऑब्जेक्ट राहील. म्हणजे याचा अर्थ हेही लेटला ऑब्जेक्ट म्हणून हे मिळालेलेच आहेत. यापैकी कोणीही एक जण ऑब्जेक्टचं काम करेल आणि इथल्याही इन्फिनिटिव्ह वर्बला त्याचं ऑब्जेक्ट मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ दोन पद्धतीने याचं उत्तर होऊ शकतं. म्हणजे या उदाहरणातून तुम्हाला सहसा परमिशनचा बोध होतो. पहिली याची पॅसिव्हची रचना करत असताना बिलकुल मागच्या रचनेप्रमाणेच करा. ह्या मेन वर्ब आणि ह्या ऑब्जेक्टला गृहीत धरा. आपण सध्या याला ए नंबरची रचना लक्षात ठेवूया. म्हणजे एच्या रचनेमध्ये उत्तर काढत असताना बघा, सुरुवात याची लेटनं झाली. लेटच्या नंतर तिकडचं जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये जसं तसं वापरलं आणि मूळ रूप बी, वर्बचं कितवं रूप आलं, तिसरं, आणि शेवटी बाय म्हणून इथला जो एजंट, इथला ऑब्जेक्ट हा एजंटचं काम करेल. जसं आधी अस होतं ते अस वापरलं, तसं हे मेंबर जसंच तसं इथं तुम्ही वापरू शकता. मग मी असन तर मी, हिम असन तर हिम, हर असं तर हर, देम असन तर देम, आणि एखादं नाऊन आलं तर नाऊन, जसं तसं तुम्ही वापरा. एक पद्धत. दुसरी पद्धत अशी आहे की जर ह्या मेन वर्बच्या नंतर जर ऑब्जेक्ट असो नसो तरी ह्या वर्बनुसार हे ऑब्जेक्ट कामामध्ये पडेल आणि ह्या रचनेला आपण नंबर बी ची रचना मानूया. मग बीच्या रचनेमध्ये हे सुरुवातीला येणारं जे लेट आहे ते परमिशनचं काम करतंय, अलाउ किंवा परमिटचा अर्थ दाखवतोय. अशा वेळेला या ऑब्जेक्टला आपण सब्जेक्ट म्हणून वापरायला सुरुवात केली. जसं मी असन तर मीचं काय इथं आय, हिम असन तर त्याचं ही, हर असन तर त्याचं शी, इकडं देम असन तर इथं दे, आणि ते नाऊन असन तर ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये आलेलं आहे. मग ह्या कर्त्यानुसार तुम्ही ह्या प्रेझेंट इन्फिनिटीसाठी बीचे रूप वापरली. इथं ॲम किंवा इज किंवा आर, आणि लेटचं समानार्थी आपण इथं वापरलं अलाउड, किंवा परमिटचं तिसरं रूप घेतलं इथं परमिटेड, आणि पुढं टू हे इन्फिनिटिव्ह मार्करला जोडलं, ऑब्जेक्ट असो किंवा नसो पुढे. मग काही म्हणतील की लेटच का नाही घेतलं, कारण लेटचं तिसरं रूप लेटच असतं, लेट लेट लेट. जर इथं आपण ॲमेझॉनच्या नंतर लेट वापरले असते तर पुढं इन्फिनिटिव्ह आलं, इन्फिनिटिव्ह मार्कर टू घेता आलेलं नसतं. उदाहरण पाहूया. याच्यामध्ये मी घेतलं इथं लेट हिम प्ले द गेम. चला या पद्धतीला घेऊन आपण पहिले एचं उत्तर करूया. नंबर ए, लेट द गेम
बी प्लेचं थर्ड फॉर्म झालं याच्यामध्ये प्लेड बाय, हे एजंट म्हणून वापरलं याच्यामध्ये हिम. एक दुसरी पद्धत घ्यायची असेल तर याला घेऊन करा, ही झाली नंबर बी ची पद्धत. लेट हिमला, मग हिमचं सुरुवात झाली याच्यामध्ये ही इज. लेटचं तिसरं रूप आपण इथं अलाउडच्या अर्थाने घेतलंय बघा, अलाउड. ही इज अलाउड टू प्ले द गेम. अशी याची दोन उत्तरं तयार झाली. दुसरं घेतलं मी याच्यामध्ये बघा, लेट मी वॉच अ मूवी. मग चला यामध्ये ए नंबरचं उत्तर आपण काढूया. लेट अ मूवी बी वॉचचं थर्ड फॉर्म वॉच्ड बाय मी. एक दुसरं याला अनुसरून घेतलंय आपण नंबर बी, आय एम अलाउड घ्या किंवा परमिटेड घ्या टू वॉच अ मूवी. हे झालं याचं उत्तर. मग आता एखादं उदाहरण तुम्हाला असं आढळलं की त्याचे दोन पद्धतीने उत्तर होत नाही. उदाहरणार्थ बघा, लेट मी गो होम. आता लक्षात ठेवायचं, ह्या लेटच्या नंतर मी हे ऑब्जेक्ट आहे, पण गोच्या नंतर हे ऑब्जेक्ट नाही, हे ॲडवर्ब आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ह्याच्यामध्ये एकाच पद्धतीने उत्तर होईल त्याचं. मग होईल बघा, आय एम अलाउड किंवा परमिटेड टू गो होम. इम्परेटिव्ह सेंटेन्सची उदाहरणे पहा. त्यामध्ये डोंट लाफ ॲट मी, याच्यामध्ये डोंट आल्यामुळे हे नकारार्थी झालेले आहेत. डोंट लाफ ॲट मी, मी ऑब्जेक्ट. या रचनेचं लेटने सुरुवात होईल बघा. लेट मी बी, याच्यामध्ये नकारार्थी नाही आहे, हे उत्तर होणार नाही. लेट बी, याच्यामध्ये ऑब्जेक्टच नाही आहे, हे उत्तर होणार नाही. लेट मी नॉट बी लाफ्ड ॲट, डी नंबर उत्तर त्याचं. टाईप धिस लेटर, धिस लेटर ऑब्जेक्ट, याच्यामध्ये लेट धिस लेटर बीइंग, हे बीइंग आल्यामुळे हे उत्तर होणार नाही आहे, हे उत्तर होत नाही. तर शूड कुठंच नाही आहे. लेट दिस लेटर, याच्यामध्ये चूक आहे. लेट दिस लेटर बी टाईप, डी नंबर. क्लोज द विंडो, विंडो ऑब्जेक्ट याच्यामध्ये. लेट द विंडो बीइंग, त्यामुळे ही रचना होत नाही. लेट द विंडो बी क्लोज्ड, हे उत्तर लेट बी. कंप्लीट द वर्क, द वर्क ऑब्जेक्ट याच्यामध्ये लेट द वर्क नॉट, हे रचना नकारार्थी नाही, होकारार्थी आहे, ही रचना होत नाही. लेट द वर्क इथं शूड पण नाही आहे, त्याच्यामुळे होत नाही आहे. लेट द वर्क बी कम्प्लिटेड, हे उत्तर होईल लेट बी. डोंट डिस्टर्ब मी, हे नकारार्थी आहे. यामध्ये रिक्वेस्टचा बोध होते बघा, यू आर रिक्वेस्टेड नॉट टू डिस्टर्ब मी. प्लीज, हे ॲडवर्ब आहे. प्लीज पोस्ट द लेटर, याच्यामध्ये परत रिक्वेस्टचा बोध होतोय. यू आर रिक्वेस्टेड टू पोस्ट धिस लेटर. डोंट टच द स्विच, या रचनेचं लेटची रचना आहे, याच्यामध्ये कुठंच नाही आहे. कारण इम्परेटिव्ह होत असताना तीन पद्धतीने होऊ शकतं. एक तर लेट बी ही रचना आवश्यक आहे, किंवा सब्जेक्टच्या नंतर मॉडल ऑक्झिलरी शूड किंवा शूड नॉट वापरलेले असावे. आणि तिसरी रचना आहे त्याच्यामध्ये यू आर ऑर्डर्ड, ॲडवाइज्ड किंवा रिक्वेस्टेड यांचा रचनेत बोध होणं आवश्यक आहे. त्यामुळे इथं शूड नॉट आहे, पण शूड नॉट बी रचना नाही आहे. द स्विच शूड नॉट बी टचड, नंबर बी उत्तर त्याचं. अवेल युअर सेल्फ ऑफ एव्हरी अपॉर्च्युनिटी, अवेल ऑफ, यामध्ये एव्हरी अपॉर्च्युनिटी मस्ट बी, हे होणार नाही आहे. एव्हरी अपॉर्च्युनिटी शूड बी अवेल्ड ऑफ, नंबर बी उत्तर त्याचं. ओपन द डुअर, द डुअर मस्ट बी, हे होणार नाही. द डुअर विल बी होणार नाही. द डुअर शूड बी ओपन, हे उत्तर नंबर सी. समन द फायर ब्रिगेड, यामध्ये फायर ब्रिगेड टू समन हे होणारच नाही. कॉल द फायर ब्रिगेड हे पण होणार नाही. लेट द फायर ब्रिगेड बी समन, लेट बी ची रचना आहे, ऑब्जेक्टमध्ये आहे. डू नॉट इन्सल्ट द वीक, वी शूड नॉट ही रचनाच होणार नाही यामध्ये, कारण पॅसिव्हची रचनाच नाही आहे. डू वी इन्सल्ट द वीक, हे पण होणार नाही, इंट्रोगेटिव्ह झालं आहे. द वीक आर नॉट टू बी इन्सल्टेड, हे उत्तर होईल, कारण द वीक शूड नॉट बी इन्सल्टेड ह्या अर्थाने ते घेतलेलं आहे. डू नॉट मेक अ नॉईज, नो नॉईज कुड बी होईल का, तर नाही. नो नॉईज शुड बी मेड, हेच उत्तर त्याचं आहे. गिव अप युअर बॅड हॅबिट्स, युअर बॅड हॅबिट्स विल बी गिवन होईल का, तर नाही.
युअर बॅड हॅबिट्स वुड बी नाही, युअर बॅड हॅबिट्स शुड बी होईल. डू नॉट बोर्ड अ रनिंग बस, अ रनिंग बस शुड बी बोर्डेड. याच्यामध्ये आपल्याला नकारार्थी हवं होतं, होणार नाही. अ रनिंग बस शुड नॉट बी बोर्डेड, नंबर बी उत्तर. लेट हिम ही रिकामी जागा भरा. याच्यामध्ये पॅसिव्हची रचना बघा बरं. लेटला आवश्यक आहे बी, याच्यामध्ये बी आहे का? नाही, याच्यामध्ये बी आहे. येस, लेट हिम बी टोल्ड टू लिव्ह द रूम ॲट वन्स, नंबर बी उत्तर त्याचं. लेटसची रचना आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये सजेशनचा बोध होतो. आणि लेटस बिल्ड अ ट्रोजन हॉर्स, हे याचं ट्रोजन हॉर्स त्याचं ऑब्जेक्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं अ ट्रोजन हॉर्स मस्ट बी होणारच नाही, इथं शुड बी असं झालं असतं. वी शुड नॉट, इथं पॅसिव्हची रचनाच नाही. अ ट्रोजन हॉर्स शुड बी बिल्ड बाय अस, सी नंबर होईल. आणि लेट अ ट्रोजन हॉर्स बी, लेट बीची रचना हे पण होईल. ओनली सी अँड डी याचा आन्सर नंबर 4. लेटस वॉच अ मूवी, याच्यामध्ये परत लेटस सजेशनची रचना आहे. अ मूवी मस्ट बी होणार नाही. अ मूवी शुड बी वॉचड, नंबर बी होईल. वी शुड नॉट हे तर होणारच नाही आहे. लेट अ मूवी, लेट अँड बी रचना आहे का? हो. मग नंबर बी अँड डी, ओनली बी अँड डी, नंबर 3. लेटस अरेंज अ फंक्शन, अ फंक्शन, लेट अ फंक्शन बी अरेंज्ड बाय अस, ए नंबर होईल. अ फंक्शन मस्ट बी होणार नाही. अ फंक्शन शुड बी अरेंज्ड बाय अस, ओनली ए अँड सी, नंबर 4. लेट अस आलेलं नाही याच्यामध्ये. लेट मी, लेट हिम, लेट डेम, लेट हर असं जर रचना आली तर यामध्ये परमिशनचा बोध होतो. म्हणजे याचं 2 पद्धतीनं वॉइस करता येईल. एक, वॉच अ मूवी हे वर्ब आणि हे ऑब्जेक्ट घेऊन एकदा ए पद्धतीने उत्तर काढता येईल आपल्याला. आणि लेट हे वर्ब आणि हे ऑब्जेक्ट हे दिलं दुसऱ्या पद्धतीने उत्तर काढता येतं. लेटचा अर्थ आपल्याला माहीत असेल की लेटचा अर्थ आपण घेतो बघा, अलाउ किंवा परमिट. लेट अ मूवी बी वॉचड बाय मी, हे झालं उत्तर. जसं आपण बाय अस घ्यायचं, इथं बाय मी घेतलेलं आहे. आणि या लेट वर्बला गृहीत धरलं तर मीचं झालं इथं. आय एम अलाउड टू वॉच मूवी, नंबर बी. ओनली ए अँड बी उत्तर झालं त्याचं, नंबर 2. लेट हिम बाय अ वॉच, हे वर्ब आहे, हे त्याचं ऑब्जेक्ट आहे. हे वर्ब आहे, हे त्याचं ऑब्जेक्ट आहे. 2 पद्धतीने करा. परमिशनचा बोध होतो त्याच्यामध्ये पण. लेट हिम, हिमचं इथं ही इज अलाउड टू बाय अ वॉच, हे एक होईल. अ वॉच मस्ट बी होईल का? तर नाही. लेट अ वॉच बी बॉट बाय हिम झालंय. ओनली ए अँड सी, नंबर 3. लेट देम प्ले द मॅच, याच्यामध्ये हे वर्ब, हे ऑब्जेक्ट, हे वर्ब, हे ऑब्जेक्ट करा. दे आर, याच्यामध्ये देम चाललं. दे आर अलाउड टू प्ले द मॅच, नंबर ए. आणि दुसरं दे शूड होईल का? तर नाही. लेट द मॅच शुड बी होईल का? तर नाही. लेट आणि शूडची रचना वापरत नाही. लेट आणि बी ही रचना झाली. ओनली ए अँड डी उत्तर झालं, नंबर 4. लेट मी ट्राय दिस क्वेश्चन, पुन्हा हे वर्ब आणि हे झालं त्याचा ऑब्जेक्ट, हे वर्ब, हे ऑब्जेक्ट. लेट दिस क्वेश्चन शुड, लेट आणि शूडची रचना होणार नाही. लेट दिस क्वेश्चन बी टाईप्ड बाय मी, हे झालं. पण याच्यामध्ये आय एम अलाउड टू ही रचना आहे का कुठं? तर नाही आहे, हे होत नाही आहे. ओनली बी आन्सर झालं, नंबर 2. लेट हिम फेस अ फ्यू डिफिकल्टीज, याच्यामध्ये हे वर्ब, हे ऑब्जेक्ट, हे वर्ब, हे ऑब्जेक्ट. ह्यामध्ये बघा, लेट अ फ्यू डिफिकल्टीज बी फेस्ड बाय हिम आहे का याच्यात? तर नाही आहे. लेट अ फ्यू डिफिकल्टीज बी फेस्ड बाय हिम, हे उत्तर होईल. हिमचं झालं इथं. ही इज परमिटेड टू फेस अ फ्यू डिफिकल्टीज, ओनली बी अँड सी त्याचा आन्सर झालेला, नंबर 3.